मला वाटतं का बँक डुबली म्हणून क्लिअर झाला ना. तो जो शाखा व्यवस्थापक आहे तो इथून पळाला पैसे घेऊन आणि मॅनेजर उळवळीची उत्तर देते आणि कालपासून लॉक आहे त्या बँकेला. नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी मंगेश. सध्या अमरावती जिल्ह्यातील चांदोली पोलीस स्टेशन काही नागरिक धडकलेले आहे. नेमकं कशासाठी धडकले आहे हे आपण त्यांच्यापासून आता जाणून घेऊया. आज तुम्ही जे चांदोली पोलीस स्टेशनवर ग्रामीण भागातले काही धडकलेले आहे, नेमकं काय प्रकरण काय आहे? आम्ही आमचे अकाउंट नीरज बँकेमध्ये काढले होते. नीरज बँकेचं काय झालं? तिला कुलूप लागलं, लॉक लागलेला आहे. कधीपासून निघाला आहे? 8 दिवस झाले. नाही कालपासून परवा दिवसापासून लागलं पण 8 दिवसपासून चर्चा आहे चांदुरलीमध्ये. तिथे तुमचे पैसे होते का त्याच्यात? हो. खात्यात किती होते? 12,700. 12,700. तर आता त्या बँकेला लॉक लागलेलं आहे आणि एजंट म्हणते आज येईल, उद्या येईल, परवा येईल, पण बँकच उघडी नाही तर आम्ही विश्वास कोणावर ठेवा? म्हणून आमच्या पैशाची व्यवस्था करा. एकंदर ठेव किती तुमचे तिथं? किती पैसे ठेवले? आमच्या कळमगाव आणि कळमजापूर मिळून कमीत कमी 15 ते 18 लाख रुपये आहे, 2 गाव मिळून. त्याच्यामुळं आम जनतेचा पैसा आहे सगळा, हा पैसा परत मिळाला पाहिजे. तुम्हाला वाटतं का बँक? हेलो दोस्तों, गुड मॉर्निंग एवरीवन. जहाँ अनुशासन होता है वहाँ कामयाबी होती है और जहाँ कामयाबी होती है वहाँ अनुशासन होता है. यहाँ टारगेट इंस्टीट्यूट तथा मोशन कोटा की शुरुआत की वजह ही ग्रामीण एरिया के बच्चों के सपने साकार हो, यही हमारा सपना है. रूरल एरिया के पेरेंट्स की इकोनॉमिकल कंडीशन की वजह से वह 11वीं और 12वीं क्लास में बड़े शहरों में 5 से 6 लाख फीस की वजह से पढ़ा नहीं सकते. इसीलिए हमने होशियार और होनहार बच्चों के लिए बहुत ही कम फीस में मोशन कोटा जैसी नेशनल इंस्टीट्यूट की शुरुआत टारगेट इंस्टीट्यूट चांदोर रेलवे से की है. इसीलिए बहुत सारे बच्चे हमारे साथ जुड़कर कामयाबी की ओर बढ़ रहे हैं. मेरी सभी चांदोर रेलवे और चांदोर रेलवे तालुका की पेरेंट्स को नम्र विनती है कि आप भी हमारे साथ जुड़कर अपने बच्चों का भविष्य उज्जवल बनाएं. डुबली म्हणून क्लिअर झाला ना. तो जो शाखा व्यवस्थापक आहे तो इथून पळाला पैसे घेऊन आणि मॅनेजर उळवळीची उत्तर देते आणि कालपासून लॉक आहे त्या बँकेला. मग आम्ही म्हणावतो कोणाला बोलाव? योगेश गिरे नाव आहे. तो पळाला, तो उत्तर देत नाही बरोबर. मग आम्ही बोलावतो कोणासोबत बोला? पुन्हा आपल्यासोबत मावशी, तुमचं बँकमध्ये पैसे होते का? किती रुपये होते? 90,000, 2,000, 92,000. हो, मला हे झालं 6 महिन्याचं कलेक्शन पुरं झालं. पुस्तक नेलं त्यानं मला. पुस्तक म्हणजे नेलं, माझी सही नेली. उद्या आणतो बा, तर काल लॉक लागला दिसला. मी आली तर 2 दिवसात येऊ राहिली मी, पण त्याला लॉकच आहे लागलं. देतो कुठून दिलेच नाही त्या पैसे. कालपासून लॉक होता त्याला. यापूर्वी बँक चालू होती काय? हो, माझे 2 वेळ त्यानं पैसे आणून दिले ना. हो, 6 तुमचे 92,000. हो. काय वाटते, बँक असं बंद झाल्यासारखी वाटते का आपल्याला? हो, आता तसंच वाटू राहिलं ना, बँक बंद झाली म्हणून. सर्व जण म्हणून राहिले ना, गावातले लोक सर्व एजंट म्हणून राहिले. चांदोलीतले बँक बंद झाली, आम्ही कोणाच्या भरोशावर पाहता? काय सांग? माझे पण 22,000 रुपये आहे. मी पण 200 रुपये डेली भरलेले आहे. जानेवारी महिन्यापासून अगोदर काढलेले आहे मी. पण आता कालपासून तर बँकच बंद झालेली आहे. माझा विड्रॉल होता कालचा, पण तर बँकच बंद झालेली आहे. तुम्ही आज पोलीस स्टेशन धडकले, कशासाठी धडकले? आम्हाला रिपोर्ट द्यायचा आहे. आमचे पैसे आम्हाला भेटू नाही राहिले. आम्ही ज्याच्या पैसे दिले त्याला आम्ही पैसे मागू राहिलो. तो म्हणते का साहेब पळाला आहे म्हणून. तर आम्ही पैसे मागावं कोणाले मग? आणि माझे पण ते 27,300 रुपये. 300 ठेवलेली आहे. हो. आणि माझा त्या दिवसचा विड्रॉल होता, तर तो मला म्हणत होता की देत आहे म्हणून. पण मी त्याच्याकडे आलो तर त्यांनी दिले नाही आपल्याला. हो. आपण काय सांगा? 8 तारखेचा माझा विड्रॉ झालेला आहे. 18,400 रुपये आहे माझे. आता जेव्हा उद्यापासून हो करून आजची 18 तारीख आली, पण दिला नाही. तुम्ही पोलीस स्टेशनवर काय नेमकं काय फर्याद करायला आलो. काय करायला आले? फर्याद करायला, रिपोर्ट द्यायला. हां. तसेच जी बँक सध्या बंद आहे त्या बँकेचे एजंट आहे. नेमकं ज्या बँकेचं तुम्ही एजंट आहे, बँकेचं नाव काय आहे? नीरज अर्बन कोऑपरेटिव्ह बँक. नीरज मल्टीपर्पज निधी लिमिटेड.
तुम्ही त्या बँकेचं काम करत होते काय? हा डेली कलेक्शन. डेली कलेक्शन करत होते. काय वाटतं आज हे लोक जे पोलीस स्टेशनवर धडकलेले आहे इथं या रिपोर्ट देण्याकरता, काय वाटते तुम्हाला? म्हणजे तुम्ही बँकेत एक जॉबसुद्धा करताय म्हणजे डेली कलेक्शनचा, काय सांगाल तुम्ही बँकेबद्दल? बँकेत सर आता काही वाटलं नव्हतं असं होईल म्हणून अचानक म्हणून, ते अचानक झालं सगळं काही सर. अचानक झाल्यामुळे मग कलेक्शन आम्ही डेली कलेक्शन बंद केलं. मग बंद केल्यानंतर मग लोक कस्टमर आता बंद राहत आहे, मग पैसे पाहिजे ना आम्हाला म्हणून बस मग माहीत पडल्यानंतर आम्ही कलेक्शन बंद केलं. बाकी नंतर काहीच नाही केलं. आम्ही पोस्ट मग आम्ही रिपोर्ट दिला पोलीस स्टेशनमध्ये. तुम्ही स्वतः रिपोर्ट दिला आहे काय? हा सगळं स्वतः रिपोर्ट दिला आम्ही पोलीस स्टेशनमध्ये. काय झालं? तर कारवाई करू म्हणे. रिपोर्ट टाकला आम्ही, कालच रिपोर्ट टाकला. एकंदरीत किती रुपयाची तुम्ही तुमच्याकडे टीव्ही लोक ठेवत होते पैशाची? म्हणजे कसं म्हणजे डेली कलेक्शन असे 10,000 रोजचे डेली. टोटल बोलले 20 लाख रुपये. 20 लाख रुपयाची. 18 ते 20 लाख रुपये. मग आता तुम्ही समजा त्यांना जर फोन केला समोरच्यांना, जे तुमचे जे मॅनेजर आहे त्यांना फोन केला का तुम्ही? त्यांना पाठपुरावा केला का? हा केला सर. काय म्हणते ते म्हणे आज देतो पैसे, उद्या देतो म्हणे, 2-4 दिवस थांबा म्हणे, 2 दिवसांत देतो, 4 दिवसांत देतो, 5 दिवसांत देतो. तारीख देऊ राहिला आता. काय वाटते तुम्हाला या ठेवीदारांचे पैसे मिळणार का? सर तू म्हणून राहिला आता देतो म्हणून, टाईम द्या म्हणे तो म्हणजे. हा तो देणार, आता कधी देणार आपल्याला ते सांगू शकत आपण कधी देणार म्हणतो. अशा प्रकारे आपण बघू शकतो की या ठिकाणी आपण बघू शकतो हे संपूर्ण हे एक बँकेचे एक ठेवीदार आहे. या ठिकाणी एक नीरज बँक म्हणून आहे. ते यांचे बँक बंद झाल्याची माहिती या ठेवीदारांनी आपल्याला दिलेली आहे आणि थेट हे संपूर्ण ठेवीदार चांदुरली येथील पोलीस स्टेशनात धडकलेले आहे का नेमकं आता यांचे पैसे मिळणार की नाही हे सर्व संभ्रमात एक बाब निर्माण या ठिकाणी झाली आहे. संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यामुळे कोणाचे 10,000 तर कोणाचे 92 तर कोणाचे 30 ते कोणाचे 35 असे पूर्ण पैसे या ठिकाणी ठेवीदारांचे बँकेमध्ये थांबलेले आहे. आणि बँक बंद झाली काय? नाही सर, बँक बंद नाही झाली अजून. फक्त चांदुरली ब्रँच फक्त बंद झाली आहे. बाकी ऑल इंडिया बाकी जे ब्रँच आहे सगळ्या बँक सुरू आहे. एकही बँच बंद नाही झाली अजून. फक्त चांदूची शाखा बंद झाली आहे. फक्त चांदूची बंद आहे, बाकी सगळं शाखा चालू आहे. हेच ते एजंट आहे आणि ते त्या बँकेचे एक एजंट असून चांदूरची शाखा बंद आहे म्हणून यांनी आपल्या सोबत बोलताना सांगितलेलं आहे. तर बघत राहा MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातम्या. लाईक करा, सबस्क्राईब करा. मी मंगेश, धन्यवाद.